नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर व्हॅलेंटाईन स्पेशल चॉकलेट ब्राउनी शेअर करणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे ही. इथे मी इन्ग्रेडियंट्स देऊन ठेवलेले आहेत. चॉकलेट, मस्का, कोको पावडर आणि व्हॅनिला एसेन्स आहे. हे ड्रायफ्रूट्समध्ये मी अक्रोड आणखीन काजू घेतले. तुम्ही चॉकलेट चिप्स पण वापरू शकतात ह्याच्या बदली, किंवा अजून दुसरे पण ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात तुम्ही. मग इथे 3 अंडी घेतलेत मी. आपला मैदा आणि साखर. व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून लागतं. इथे मी डबल बॉयलर ठेवलं आहे, म्हणजे एका टोपामध्ये पाणी ठेवलं आहे. मी वरती त्याच्यावर ते काचेचं भांडं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये माझा मस्का आणखीन ते चॉकलेट स्लॅब आहे ना, ते मी मेल्ट करायला घेईन. याला डबल बॉयलर बोलतात. चॉकलेट आपल्याला ते कंपाऊंड चॉकलेट मिळते दुकानामध्ये हल्ली, आणि त्याचं मी एकदम छोटंसं पीस घेतलेलं आहे. इकडे मी तुकडे काय करते, म्हणजे लवकर वितळायला सगळं. हं? चॉकलेट आणि ते मस्का आता मी गॅसवर ठेवीन आणि हे मेल्ट करून घेईन. हे पाहू शकता तुम्ही, हे चांगले मेल्ट झालेले आहेत. मी बघते याच्यामध्ये काही लम्स आहेत का. चांगलं मेल्ट होऊन आलेलं आहे. त्याच्यात मी साखर होती ना, ती मी मिक्सरमधून बारीक केली आणि ती घातली आहे साखर. हां, हा स्वीट जरा गोड असते हां, कारण व्हॅलेंटाईन्स आहे ना, व्हॅलेंटाईनच्या वेळी गोड काहीतरी खायला मज्जा येईल. इकडे मी मैदा घेतला आहे. मैदा जास्त नाही आहे, 95 ग्रॅम, 95 ग्रॅम, म्हणजे निअरली 1 कप. तर साखर मैदा घातलेला आहे. इथे ती कोको पावडर होती ना, हे पण मस्ट आहे, कारण ते कोको पावडर नसेल त्याला ती टेस्ट येणार आहे तुम्हाला. ते 3 अंडी घेतलेत. आपण केकसारखं ते फेस जास्त नाही आणायचा, हे नुसती फेसाळ आहे मी थोडंच एकदम. 3 अंडी. आणि ह्या चॉकलेट ह्याला ब्राउनीला तुम्हाला बेकिंग पावडर वगैरे काही लागत नाही. खायचा सोडा, कुकिंग सोडा, बेकिंग पावडर कशाची गरज लागत नाही. आणि हे केकसारखं असं हे राईज नाही होणार आहे वरती हां. म्हणून एकदम ही सोपी आणि साधी रेसिपी आहे. टेन्शन नाही आहे आणि खूप टेस्टी लागते. हे पाहू शकतात कसं माझं कन्सिस्टन्सी झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालते. व्हॅनिला एसेन्स आपल्याला पाहिजेच ना. व्हॅनिला एसेन्स मिक्स करून झालं, त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स घालते. ड्रायफ्रूट्स मी सगळेच घालते, नाहीतर काही कधी वेळ आपण गार्निश म्हणून वरती ठेवतो, असं मी ठेवलेलं नाही आहे. कारण मी हे चॉकलेट ब्राउनी मी आईस्क्रीमबरोबर सर्व करणार आहे. झालं आपला ब्राउनीची आपली तयारी झाली आहे. आता आपण बेकिंग डिश घेऊया. बेकिंग डिशमध्ये थोडासा मस्का घेतला आहे मी, म्हणजे आपल्याला ते ब्राउनी चिकटायला नको. एकदम मस्का त्याला मी हे केलं आहे, ग्रीस केलं आहे ते भांडं. आणि आता ते मी ब्राउनीचं मी बॅटर त्याच्यामध्ये पोर करीन. झालं. आता मी ओव्हनमध्ये मी अर्धा तास ठेवीन. अर्धा तास. हे बघा झालं आता. आता मी ते कट करायला घेते. हां हां, इथे माझे पीसेस केले आहेत. माझे पाहुणे ऑलरेडी आलेले होते हे करत असताना मी, तर त्यांना डेझर्टसाठी हे सर्व केले. आणि तिकडे आईस्क्रीम आहे ना, तो कॅरमलाइज व्हॅनिला आईस्क्रीम आहे. बट यू कॅन यूज एनी आईस्क्रीम. ओके, व्हॅनिला आईस्क्रीम छान लागतं याच्याबरोबर. वाव, नक्की ट्राय करा तुम्ही. एन्जॉय युअर व्हॅलेंटाईन. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.
आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल